हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमो नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. एद्दोळ्तय मी देवी महात्म्यंतो चंड मुंड मळेल दोन राक्षस त्यांनी हिमालयांतो भोंचा वतना भोंचा म्हण त्यांनी कसं की तांगेल कार्यानं भेटे तांगेल एक कवचे भोंचे तपरे करतर असतना त्यांनी थंय एक चंद स्त्री कपळनो तसल स्त्री आमगेले रायो शुंभाल बायल जाऊ का म्हूण सांगून शुंभाला येवन थंय एकली भारी चंदी स्त्री आसा तुगेल्या सर्वय आसा तसल एक स्त्री रत्न तुका मेळ्ळी म्हूण जाल्यार तुगेला तुका समान हें जगत्यान तो कोणेय ना म्हूण ताका शाडयताची तेदना तो एक दूताक थंय तिगेल्या वचून तागेले पर जावन ताका बरडिकोन घेवका म्हूण निमका म्हूण सांगून सुग्रीव म्हळ्यार दूताक पेटयता ते सुग्रीव तिगेल्या येवन नाना रिती शुंभाक तूं वरडिकोन घेवका म्हूण सांगून नाना रितीर शुंभा वगळसून आनी सांगतना ती सांगता म्हाका कसले अड्डी ना जाल्यार हांव सानासतना एक प्रतिज्ञा केलेलें कसलें बालिश बुद्धीर केलेलें चप्र जाल्यार केल्ला म्हळ्यार वयनमे आ बरडीक जाल्यार मेगेल वट युद्ध करून कोण म्हाका सोलवायता तांकां बरडिकोन घेवचें तशें जावन वस वस तुगेल राया मेगेला युद्धा यो म्हण म्हाका गेलवो वो मागीर म्हाका तो बरडिकोन घेवो म्हूण म्हणटना ती तेदना तो सुग्रीव कोपान वचून शुंभा लागीं सांगता. शुंभा कोप येता ही सांगील तशी आयकना अशी आयली नमे म्हाका युद्ध करूं यो म्हूण म्हणटना म्हळ्यार कोपान तो धुम्रलोचन म्हळ्यार तागेले एक सेनाधिपतीक सांगता वस तिक तांडून हाडी म्हूण तो केद्दो तो तागेले 60,000 सैन्या वटू वचून त्या देवीक तांडून हाडच्याक चंद कोण सांगचे येनातल्या तिका तांडी बलात्कार जाल्यार तांडून हाडी केसां दवरून जाल्यार तांडून हाडी म्हळ्यार वो बायसोन चमकला जाल्यार थंय देवील वटू तो युद्ध कोरून देवी ताकाय मारता देविल्ले सिंहानी देवी करून ते धुम्रलोचन असुराकय तागेल्या सैन्याकय नाश करता. हें आयकून ते दैत्य रायो शुंभासुराक जोर कोप येवन तो तागेले चंड मुंड म्हळ्यार ते दोनी असुर आसा पळय तांगेला सांगता वचाची व्हड सैन्य घेवन वचे पळय थंय ताका वस म्हळेलें कोणाक हाका सुग्रीवाक धुम्रलोचनाक तो 60,000 सैन्य घेवन चमकलो ते 60,000 सैन्य क्षण मात्र हिणें नाश केलें म्हणटना आनी कसो सांगता जाल्यार तितलें व्हड सैन्य घेवन वचाची आनी तिका एक वेळ तांडून हाडची तिणें आयकनी म्हूण जाल्यार तिका बंधन करून हाडची मागीर तिगेल वटू कोणें युद्ध येता म्हूण जाल्यार तांकांय मारून तिकाय मारून हाडची मारून घालची म्हूण सांगता. त्या वेळार आनी सांगता तिका जाल्यार तितले बग्गी घेवन येवका तुमी म्हूण म्हणटना हांगा तसल एक आज्ञा मेळ्ळी न्हय ते चंड मुंड व्हड एक दैत्यांक गेले सैन्य सर्व चतुरंग सैन्य घेवन पुराय त्या सैन्यान कितली जन आसा तितली जन तांगेले आयुध घेवन बाय सरल्याची ती खंय आसा ददृशस्ते ततो देवीम ईषद्भासां व्यवस्थितां सिंहस्योपरि शैलेंद्र श्रृंगे महती कांचने ती हिमालयाचे एक भांगराचे श्रृंग म्हळ्यार शिखरांतू ते पर्वताचे एक भांगराचो पर्वत ताजी शिखरारी ती सिंहा वयर बैसून भोंवतरस तिक पळयता कोण चंडमुंड आनी तिका घेवन तांडून व्हरच्याक तांणी तयार जाताची तशी थंय एक तीक तांडून हाडुका त्या जावो बांदून हाडका कसले म्हूण सांगला न्हय तशी बाई सोर आयलेची ती खास येत थंय दिल्ला कसले म्हूण म्हळ्यार ती ते दृश्टवा
तां समादातुम् उद्यमं चक्रुरुद्यता आकृष्टचापासी दरास्तता अन्ये तत्समीपगाः. ती थंय हिमवत पर्वता शिखरार बसल्या कै ती हासाम व्यवस्थितम हस्तरस मंद हासू तिक येता हंक पळोवन येवचो हासू कसं लेक म्हळ्यार तिक दिसता की या मूर्ख राक्षस मोरचिक तिर हंग धावन तरसत म्हण तिक हास येता म्हळ्यार त्यांनी पुरे मरताच म्हण तिक कोतच तिकले तर रापच्या कोणाकय साध्य ना तशच्यावन ती हसता काय यो कशी पुराय उज्या पुडक पतंग धावन येता पळय तशी मोरचिक तिर मेगेल्या धावन तरसत म्हण ती हसता. थंय देवीक पळयले सर्व राक्षस तिक कशी पुणी तांडून वरका शुंभासुरान सांगला म्हणून सन्नद्ध जावन तांगेला आयुध पुरे उभारून धरून घेऊन तिगे लग्गी धावन येयलीच भारी कोप येईल काही तिका तांगेले एक उद्धटतन पळून कोप येवन सुरवेक ती कशी काळी म्हळ्यारी सांगला सुरवेक ती नीलावर्ण तिगेले सुरवेक जलरी कशी जत्ता कोपेन च अस्या वदनं मशीवर्णमबुद्धदा सुरवेक काळी आत्त ती मसीवर्णमबुद्धदा ती कळे कळे मसी म्हळ्यार इंगोळ म्हणटा पळय विंगळ इतली काळी जलकय कोप इश्टी जावन तिक त्या कोप येईल पेट्टाक ती भुवे गांटी घालून एक हुंकार दिल की तिणें त्या भुवे गांटी घालतना त्या भुवे गांटी मध्ये निडला दुखून एक कराळ रुपाची कळी 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 जावन आशिल्ली एक महाकाळी भायर येयली की तिगेल्या हातान तूं खडगस पाशस पळोवच्याक काळी म्हळ्यार काळी ती करालवदना म्हूण सांगला काली करालवदना म्हूण सांगला तशी ती भायर येयली ती काळिका देवी कोण चंडिका दुर्गा तिका काळिका म्हणलें ती म्हळ्यार काळिका म्हूण नांव घेतिलें कसं म्हळ्यार पार्वती तिगेलें काळें शरीर सोडलेलें ती देवीन तूं महालक्ष्मी हें उडगास करता महालक्ष्मी महिषासुर मर्दिनी जावन आशिल्ली महालक्ष्मीन प्रवेश केल्ले तिनी दोळ्याची देवी चलिल्ली ती आत्त त्या भुवे मध्ये दुखून अन्य कितें देवी भायर येता ती महाकाळी ती काळिका ही महाकाळी महामारी म्हूण म्हणटा तिका येतना कशें येयल्या ती खडग धरला पाश धरला मनशांक गेले अरुंड माळा घालून घेतला व्याघ्र चर्म धारण करून घेतला तिगेले आंगाचे मांसखंड पुरे सुकून गेल्यांच की शुष्क जावन अति उग्र जावन अति भयंकर जावन दिसता शुष्क मांसाती भैरव रूप भयंकर रूप तशें दिसता येतानाय कशी येती अति विस्तार वदना व्हड तोंड केला काही आनी जिह्वा ललन भीषणा ती ना तिगेल जीब भायर व्हड दिगो भायर तेणें घाल्ला जीप पळयतना आत्तां कोण कोणाला रगत पित्ता म्हण तयार जाल्ला अशी भीकर रुपारी तांबडो दोळो जावन येतरस व्हड गर्जन दिता त्या गर्जन दिक्कांत येयलें ते आतांय तिगेलें आराधन जाता ह्या रुपाचें मारियम्मा देवस्थानांनी म्हणटा पळय काळी मंकाळी मारियम्मा असले एक आराधन जाता तें भीकर जीब भायर घालून वचूचें रूप मंकाळी रूप सकडी गरुड मंकाळी देवस्थानांनी म्हणून इतले दीग जिब्बेचे देव आसता भयंकर रूप हे मारियम्माल रूप म्हणटाची हें तामस आराधना देवीले ताका रक्त मांस कुंकड अन्य सकडी बली दिवन आराधन करचें मारियम्माल देवस्थाना पळय केलं देवस्थाना आत्तां पुराय प्राणी बली निषिद्ध म्हणून केला नानातले मारियम्माल देवस्थानाक व्हडले रड्डे मातिका तोरण बली दिवचे आशिल्ले आरतांय तामस आराधना म्हणटाची आमी सात्वीक रिती ह्या दुर्गेल चंडिका दुर्गेल आराधन करचें पंचदुर्गा आराधना दुर्गा नमस्कारांत आमी तामस रिती करनाची वैष्णव आमी ते सात्वीक रितीरी आमी आराधन करचें जाल्यार देवीले हें रूप आसा पळय ते चंडिका दुर्गेले निडला दुखून येयलें हें महाकाळी रूपाक आराधना आत्तांय जाता मारियम्मा म्हणून आराधन करता ही तशी येयल्या ती रक्तमांसाची एक तिका हें आशी जावन ती भयंकर रूप घेवन येवन त्या सैन्य कोण लग घेता तांकां पुरय खवचा सुरू केलें काय तिणें त्या व्हड दैत्यांक पुरय धरून खातरस खात्त म्हळ्यार कशी पुरसतीन आमी नेरकडलो तोंडा उडोवन मागशी खाता पळय रुची जाल्या बटाणी कडलो सकडी तशी ती त्या
एक हस्तीक धरतना ताजी ಒಟ್ಟು ಪಾರ್ಶ್ವ आशिल सैनिक कै त्या हस्ती वयर बशिल्लो अंकुश धरलेलो माम होतो ताजे ಒಟ್ಟು असोचे योध त्या हस्तीक ओडोड घांट शब्देवच्या गळ्या घालतात त्या समीत एका हातान तो एक हस्ती धरली तोंडा उड्डयली आनी एका हातान आनी एक हस्ती धरली तोंडा उड्डयली रथ मेळ्ळारी रथ तोंडा घाल्लो रथार आशिल्ले रथीक सकडी ताजे रथाक आशिल्ले अश्व सकडी मेळ्ळो अश्वची मेळ्ळारी अश्व ताजे वयर आसूचे अश्वारूढ जावन आशिल्ले सैनिकू तांगेल हाता आसूचे आयुध समीत करक 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 चाबून गिळत कैती पळय कसल भयंकर कसल रूप क्रूर असो का खाली मनशा काणकत्वे खाली हस्ती काणकत्वे ना सर्व त्या हस्ती ओटसूचे सर्वय गिळता अस्त्र समीत घांट समीत ताजे आभरण समीत तशीची रथ म्हळ्यार रथ समीत गिळत ती रथा वयर आसूची रथीक मात्र न्ही तितली एक उग्र घोर रूप ती गेले आम्ही जाल्यार पळोवच्या भिताची तसल रुपारी येवन ती सर्व सैन्य खाता तांणी ताजे मध्येन तो एकल्याक कसं हाता मेळ्ळे ते एकलीले एकल्याला केस मेळ्ळे की त्याची धरून खाल्ली की ताका धरून तशी तोंडा खाल्ली की एकल्याला हात मेळ्ळे की हातानची तोंडा भितर उड्डयली की हाता धरूनच एकल्याला पांय मेळ्ळे की त्या पांया धरून लांबून तोंडा भितर उड्डून कशी कोण कशी तिगेले हाता मेळटा तशी ती खातोरस 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 भारी उग्र रूप सुरवेक त्याचे सांगले पार्वतीले देहांतू विष्णू माया महालक्ष्मी महिषासुरमर्दिनी ती आविष्ट जाल्ले पार्वतीन सोडलेले काळे देहांतू तशें हांव तिका चंडिका दुर्गा म्हूण म्हणलें आतां तांत भितरी हे रूप आयली पळय ते चंडिका दुर्गा म्हणलें रुपाक महासरस्वती रूप म्हणून अंतू दुर्गा सप्तशतीन तू सांगताची ताजे नंतर तांत भितर अशी तांतू दुखून भायर येयले हे काळिका रूप महाकाळी रूप हे पूर जन हे महाकाळी रूप आसा पळय पुराय जन खावन 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 नाश कोन्न सोडता ताजे मध्येन तूं ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ಖಡ್ಗನ ಮಾನ್ ಸೊಡ್ತಕ್ಕೆ ಕೆಲವು ಜನ ತಿಗಲೆ ಕಟ್ಟವಾಂಗ म्हळ्यार आयुध आसता ताजेन मारतके आनी ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ಎದ್ರ ದಂತ मध्येन तूं धरून चाबून उड्डयतके तशी एक क्षण भितर त्या व्हड सैन्य तिणें नाश केलें मळीतन चंडमुंडाक तितली कोप येता कोप येवन तांणी कसं करताची म्हळ्यार तांणी तिगेले वयरी तांणी शस्त्र घेवन धांवन येताची धांवन येतना ती कसं करता ती काही चंडू तागेले अस्त्र घेवन त्या भयंकर रुपाचे काळी लेगी धांवन येता तो तेदना ती तिगेल आंगा वयर भाण पावसूशी घालतरस हंचाण मुंड राक्षसू तो चक्र उडयतरस हजारगटल्यान चक्रा पावसू बाणा पावसू ती देवी ती सनाना तितले उडयता ती कसल देवी म्हळ्यार ताजे पशी व्हड तीन तोंड केले कय तानी चक्राणी अनेकानी विशमानानी तन्मुखम त्या तिगेल तोंडा भितर तितली चक्र तितली बाण वच्चू का म्हण जाल्यार ते तोंड तीण केद्दे होड कोर सुका त्या चक्र पुरय तिगेल तोंड एक व्हड मोडसी काळीनवती दिसता तांत भितर ते जगजगेचे अस्त्र पुरय सूर्य पुरय तिगेल तोंडा भितर तिकतकी म्हूण सांगून दिसुका खंय तशी ती दिसतरस मागीर ती कसं करता म्हळ्यार तिका जोर कोप येता तितल्या आयुधाचे तांणी पेट्ट घालतना न्हय कोप येवन अत्यंत भिकर जावन व्हड अट्टहास करता कोपान व्हड खड्ग धरून चंडाले वचून तागेले केंसाक धरून कोयतीन तागेले माथे कुडक कोन्न सोडता चंडू पडलो पळोवन मुंड तिगे लागीं धांवलो तेदना तागेले वयरचे कोपान तशी तागेले केश्ट धरून तिगेले खड्गान मारन तांगेले दोग जनाल रुंड हिगेले हातान तूं तांगेले देह नेलार पडला चंडूय मुंडूय दोग जने पडली पळय साधारण सैनी येणे खावन खाली केला वरलेले खंय थोडे पुण्या जीव दिसता ते आशिलान तूं म्हणटा पळय कुर्डेलान तूं काणचें म्हणून तिगेले हाता त्या वेळा मेळणीची थोडे कसं की चूर चांग काम केलेलें आशिल्लें ते वरलेले धांवली की जीव वरल्यार पुरो आमगेलो म्हूण सांगून दिक्का धांवलींची हांगा ती महाकाळी कसं करता म्हळ्यार ते चंडाकनी मुंडाले दोन जनाले शिरस्सो घेवन ती भयंकर अट्टहास कोरून ती ते हाता धरून घेवन चंडिका दुर्गेला येतकय निजावन दोग जने एकत ते चंडिका दुर्गेले निडला दुखून ई आयली महाकाळी ती अट्टहासान ते दुर्गेला सांगता की हे चंडिके पळय
तू एक मक्का दिल्लल काम हांव केल्ले पळय युद्ध म्हळेले यज्ञ केल्ले हांवें हे यज्ञाक पशु बली दिवका म्हणसतना हांवें दोनी चंड मुंडांक बली दिवन तुका दाखोवचे खातीर हाडला पळय आनी शुंभ निशुंभाक तुवें वध करचें म्हूण सांगून ते चंड मुंडांक गेले शिर ते मात्ते तिका तिगेल्या ग्रहण घालता त्या पळोवन सुमेध ऋषी सांगतकय ते महा असुर जावन आशिल्ले चंड मुंडाले शिरस्सू हाडलेले पळोवन ती चंडिका देवी तिका सांगला कसने वाच कालीम त्या मंकाळीक कल्याणी ललितम चंडिका वचह ती भारी चंदी स्वरूपाची ती चंडिका दुर्गे भारी चंदी म्हळेल न्हू तिगेल रूप पळोवन न्हय चंड मुंडान वचून शुंभासुरा सांगिले ती चंद्ररूपाची चंडिका दुर्गा त्या मंकाळीक सांगतकी हे मंकाळी तू हे चंड मुंडाक घेवन येवन म्हाका दिल्ला पळय मारन हांगाण मागीर दिल्ला पळय तू आनी लोकांत चामुंडी म्हळेल नावारीची प्रख्यात जाता म्हूण सांगून ती सांगतकी तशी ती देवी चामुंडी म्हूण सांगून नाम घेता बुंयचेरी म्हूण तिका आत्त महामारी म्हूण सांगून हांगा पुरे आराधन करताची म्हणणं आमगेल गांवांतू अस कसं म्हण म्हळ्यार हांगा सादारण एप्रिलांतू हांगा बरे हांगेक बुताने मोय जाता ते जाल्ली नंतर एक मंगळारा जेवता सुरवे येवचे मंगळारा जेव सुरवे शुक्रारा येयले शुक्रारा मारी दांडाचे म्हूण सांगूनच आमगेल गांवां बंटवाळांतू मारी दांडाचे म्हळ्यार मात्यान तेक मारी बॉम्बे अशीची जिबनी भायर घालून एक सान बॉम्बे आसता त्या मात्यार दवरून खंयकी दुखून धांवन घेवन येवचे तांणी वाचपारी उज्या दोंदी हें तें दवरून कितली किजन ते धांवन येता माटेरीची कुंकड बली दिताची दिवन आमी पळयलां ते तशाण व्हरून ते आमगेल्या गांवची गडी म्हूण आसा थंय व्हरून दवरून तिका पुजा करून सोडचेर दुसरो ते आनी एक गांवची जन ते देवी घेवन वच्चे की बाबा तसल कसं की म्हळ्यार गांवां कसले रोग रुजीन येवच्यानच ती त्या रोग रुजीन पुराय नाश करता म्हळ खातीर तिका धांवडाचे रोग रुजीन घेवन पुरे वस म्हूण सांगून कसं की म्हणून सांगिल उडकासू तिका रक्त मांसाचे बली दिवचे हे पुराय आजीकय केलो गांव आसच्या पुरो आमगेल्या गांवांत तसं मारी दांडाचे म्हूण सांगून ती त्या महामारी म्हळ्यार हीची ती चंडिका दुर्गेल निडलार दुखून भायर येवन त्या चंड मुंडांकनी मारून देवीक हाण दिल्ली तशी त्या देवी हिका चामुंडी म्हूण नांव येवो म्हूण सांगता आतां सुमेध ऋषी सांगता चंड मुंड धुम्रलोचन पुराय जे नाश जाल्ली न्हय त्याने तागेले बहुसंख्यात जावन आशिल्ले तसले सैन्य नाश जाल्ले म्हूण म्हणटना कोपान तो शुंभासूर सांगतकय कसले म्हूण म्हळ्यार पुरे कोप आयला तकत दैत्यांगेले सर्व सैन्य सन्नद्ध जावका आत्तच्या युद्ध वचुका तांगेल कितली आस वंश सप्तशतींतू सांगता 86 दैत्य वंशाचकय तांगेल सैन्य बल घेवन आयुध घेवन बाय सरका मागीर 84 कुलाचे कंबू म्हळेल राक्षस तांगेल सैन्य तांगेल आयुध घेवन तांणी बाय सरका वीर म्हळेल राक्षसाला 50 कोटी पडे सैन्य ते बाय सरका धूम्र म्हळेल राक्षसांगेले 100 कोटी योध आत्तचत्त मिगेल अप्पणी जल्ला युद्धाक बाय सुरुची मात्र नाही कालक दौहद मौर्य कालकेय या पुरे प्रसिद्ध वंशाचे राक्षस कितली जन असं तितली जनय मेगेल वटू युद्धा सन्नद्ध जावका आवा आपण दिला आत्ताच्या युद्धा वचुका म्हूण सांगून ताणें आज्ञे केलेले पडटा सर्व सैन्य इतली कुलाचे सैन्य कितले हजार संख्ये कितली कोटी संख्ये सैनिकी बाय सरला की पुरे तांगेले आयुध तांगेले रथ अश्व तांगेले कस सकडी आस तांगेले वाहन सकडी घेवन तांणी बाय सरल्याची युद्धाक तांगेले नेतृत्व घेवन शुंभासुरूची स्वता युद्धाक वता हे व्हड भयंकर जावन आशिल्ले सैन्य येतरस पळिता कालिका देवी ती चंडिका दुर्गा पळितरस ते व्हड सैन्य आयल पळोवन ती कशी रपता म्हळ्यार ती व्हड रूप घेवन रपतकय आनी तिणें तिगेल धनुश्य धरून ती शिंजिनी तांडून एक ठेंकार दिता ते धनुश ठेंकार खंय तर आयक पडता म्हळ्यार दिक्कू भुंय आकाश पातळ पुरे कडेन ते धनुश ठेंकार जातके ते धनुश ठेंकारा मागशीची तिगेल सिंह एक केद व्हड गर्जन करता म्हळ्यार सगळेची जगत्य अल्लोल कल्लोल जातके त्या वेळाक देवी ताजी मागशीची देवी घंटानाद करता घंटानाद करतना आनिकी भयंकर
भयंकर ध्वनी चल्ली, धनुष्याचे ठेंकारो, सिंहाची गर्जना, ओढ घंटानाद, या पुरे जतना धनुर्जा सिंह घंटानाम नादपूरित दिग्मुका, पूरे दिक्क दिक्काक ये शब्द जल की भीषण जावनशील शब्द चलन में मागी रीती कसं करता विस्तारित अनना तोंड हाड कोरनो भयंकर गर्जना दिता. ये शब्द ऐकलनवे दैत्य सैन्य हिक आत्ता मार्च्याम्मी शुंभासुरान तिथली जना ಒಟ್ಟು केला ही एकळीची दैत्य सैन्य चारी दिक्काने तिक्क मार्चिकतिर तिक्कने सिंहाक चारी दिक्काने सुत्तू घालता. त्यावेळा एक विशेष घटन जात पळया थई. सुरवेक चंडमुंडा मार्चिकतिर या देवील निटला दुकुनूची अन्नेकी महाकाळी रूप इले आत्ता एक विशेष जल्लेल संगती जाता कसले म्हणून म्हळ्यारी या देवत शत्रू म्हळ्यार राक्षसांक नाश कोरका, देवतेंक रक्कुका. तशी थंय कसल जत्ता म्हणून म्हळ्यार ब्रह्मेश गुह विष्णूनाम तथा इंद्रस्य च शक्तयः शरीरेभ्यो विनिष्क्रम्य तद्रूपैः चंडिकाम ययुः. त्यांनी कसं थंय ब्रह्मो, रुद्र, स्कंद म्हणून म्हळ्यार कुमारो, विष्णू, इंद्र अंगेल पुराय एक शक्ती स्त्री रूपार भायर येवन ते चंडिका देवीक मेळताच कै. ते देवतेंगेल रूपची तेंच रूप तांगेले वाहन तेंची आयुधा ಒಟ್ಟು त्यांनी शक्ती रूपार शक्तीची त्या देवतेंगेल अंगा दुखून ते देवतेल रूप घेवन स्त्री जावन भायर येवन चंडिका देवीले अंगांत मेळताची म्हूण ब्रह्माले दुखून ब्रह्मशक्ती कशी ती ब्रह्माणी जावन ब्रह्माल म्हणजे कमंडल धोरण अक्षमाल धोरण मागीर हमसार बैसून ती भायर येता. आतां हांगा शक्ती म्हूण म्हळ्यार पुराय जिवान तूं यास म्हूण सांगून हाजी पुढ्या पराजिता स्तोत्रांत देवतेनं सांगला या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता म्हूण. तसलरी आमगेल्या अंगान तूं शक्ती आसा आमकां कळ नसना. ही शक्ती भायर येवका जाल्यार त्या महामायेल प्रचोदन जावका. सुरवेक म्हणला न्हय कसं न्ही इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती या 3 रुपारी ती शक्ती रूपेण संस्थिता आमगेल्या अंगान तूं आसत ती म्हूण सांगून. तशी ती 3 शक्ती आमगेल्या अंगान तूं आस जाल्यार ही शक्ती आस म्हूण म्हळें एक ज्ञान आमकां येवका जाल्यार परमात्माले ते महामाये महाविष्णू मायेले एक अनुग्रह जवूका जाता. तशी प्रति एकल्यांक तांगेली म्हळेल एक शक्ती आसा जाल्यार ते शक्ती कसली म्हूण कोळका जाल्यार ते परमात्माले एक अनुग्रह जावका जाता. ना नातल्यार आमगेल्यान तूं कसले की एक शक्ती आसा म्हूण म्हणलेले विशय आमकां खंडित गोत आसना. तशी आतां ती ब्रह्माल भितवेरची ब्रह्मशक्ती ती भायर उद्भव जावन भायर येता आसा कसले म्हूण म्हळ्यार ती ब्रह्मालांतुली ती शक्ती आसा पळय परमात्मान ताका दिलेली ब्रह्मा दिलेली एक विशेष शक्ती ताका ती देवी प्रचोदन दिवन भायर हाडयसिता. ब्रह्माणी जावन भायर येती कमंडलो धरला जपमाल धरला हंस वाहन जाला तेंची रुद्रालांतुली शक्ती माहेश्वरी जावन भायर येता. रुद्रा म्हणके वृषभ वाहून जावन त्रिशूल धोरण नागाभरण जावन चंद्राक जटाजूट तागेल म्हणके जटाजूट आसती का ताजेवेरी चंद्राक दवरून घेवन ते रुद्रालेचे एक स्त्री रूप जावन येता. हे शिवाल शक्ती तागेल भितर दुखून आयले. कौमारी रूपारी स्कंदाली शक्ती मयूर वाहन जावन शक्ती आयुध धारण करून येता. विष्णूल शक्ती गरुड वाहिनी जावन शंख चक्र गदा शांग नंदकी खडग घेवन विष्णूल अंगांतुली शक्ती भायर येता. पळय हांग एक आमी कशी एक आलोचना करता म्हळ्यार वरलेले पुराय ब्रह्म रुद्रो इंद्रो कुमारो पुराय जनाल अंगांतू ती शक्ती उद्बोध करचे महामायेन जाल्यार हांगा विष्णून तिका भायर पेटोवचें इतक म्हूण म्हळ्यार ती तिका देवीक ब्रह्मो युद्धा खातीर बाई सरतन सांगता की आमा तूं कवच घालून गे राक्षसांगेल वटू युद्धा वता नवे म्हूण ती सांगता की तर म्हाका विंगड कवचा अगत्य ना त्या म्हळ्यार मेंगेल रक्षणे खातीर विष्णू राबला तोचे म्हाका कवच विंगड कवच नाका म्हणटना जाल्यार ब्रह्मो विष्णूक स्तोत्र करून विष्णूक एक संतोष करून विष्णूक तिगेल कवच जावन येवका म्हूण सांगता. तशी ती विष्णूची ती गेले
त्या देवीने सांगोस विष्णूची मिगेल कवच म्हणताना हंगा विष्णूला अंगांतूल शक्ती देवीनं वरलेल देवतेंगेल अंगांतूल शक्ती तीन उद्भव केलेल प्रथे विष्णूला अंगांतूल शक्ती तीन उद्भव करचे नाही विष्णूनं तागेल शक्ती विष्णू माये जाऊन पेटोचे म्हण तशी लेखू का इत्याक म्हण म्हळ्यार या विषयू विष्णुकची ती माया अधीन जावन आसा म्हण म्हळेल विशय आमकां भगवद्गीता आयकता मेळटा क्षराक्षरापशी एक उत्तम जावन आशिल्ले पुरुष आसा ताका पुरुषोत्तम म्हणटाची तो क्षराकय अक्षराकय तोची नियमन करता म्हणून क्षर म्हळ्यार जी हांगा सूक्ष्म जीव दुखून ब्रह्मते अक्षर पुरुष म्हळ्यार महालक्ष्मी या पुराय दिला अंत भितर खंयच्यान पुरुषोत्तम योगांतू भगवद्गीतेंतू विष्णूना सांगू असं तशी देवी सांगता मम योनिही अप्सवा अंतः समुद्रे म्हणून म्हाकाय रक्षण करतलो एकलो समुद्रा भितरी आस तोची नारायणू तशच्यावन हांव नारायणी म्हणून तिणें सांगू असं तशी हांव विष्णूल भितवयची शक्ती प्रचोदन केलेली नाही विष्णून म्हाका शक्ती दिलेले त्या शक्ती वैष्णवी रूप जावन विष्णून दिलेली शक्ती वैष्णवी शक्ती जावन गरुड वाहिनी जावन शंखचक्र गदा शार्ंग नंदकी खड्ग धारण करून येता वाराही यज्ञवराह रूप घेऊन येईल देवाला स्त्री शक्ती ती देवाला अंगांतूल शक्ती ती वाराही जावन तशी वराह रूपारी येता नरसिंहाल शरीरा दुखून नारसिंही म्हण म्हळेली शक्ती भीकर सिंहावरी त्या केसर पुरे घेऊन ती येता इंद्रा भितवयची शक्तीक देवी उद्बोधन करून ती ऐंद्री जावन ऐरावता वैरी चोणो वज्रायुध घेऊन ती येता हांक पुरे सप्तमात्रका म्हणटाची समजे उडगास करू केला रे सर्व चंग कामांतो मुंजी नांदी उडदा मुर्तू असल कार्या पुरे सप्तमात्रका पूजा म्हणून सांगून असता सम पळयवेत उडगास असलरी वार्डिकेचे नंदीक जेवो मुंजीचे उडदा मुर्ता जेवो वार्डिकेचे उडदा मुर्ता जेवो बसतना बट मामा आमगेल करीन अक्षतनी उड्डोन म्हळ्यार आम्ही बैल मनशान न्ही दादले मनशान ते सप्तमात्रकेचे गुरु आनी गणपतीचे पूजन करचे तिनी हे दवरताची कसले तिनी कडेन आमी उडगास करायची तीन कडेन केळी पानां त्या केळी पानारी तांदला राशिरी एकांत दोनी नारलो एकांत 5 नारलो एकांत 7 नारलो दोनी नारलो गुरु पूजनेचे 5 नारलो गणपती पूजनेक मागीर ते 7 नारलो सप्तमात्रकेल पूजन इतक म्हळ्यार गुरुले एक आशीर्वादू चंग कामाक जावका तशीची गणपती निमती कसले विघ्न वचन जे या सप्तमात्रके कसले एक क्षुद्र कसले बाधा त्या चंग कामाक येना नशी त्यांनी रक्ताची तशी हे आती सप्तमात्रका शक्ती चंडिका दुर्गेल ಒಟ್ಟು ಜಲಂಚಿ ಅತ್ತ त्यावेळाक हे रूप ಒಟ್ಟು ಜತನ ಚಂಡಿಕಾ दुर्गेल भितर दुखून अन्यक रूप येयले ती एक पण तीन कोप काढलकय वापास भायर हाडलकय कोप तेदना ह्या शक्ती पुरे ಒಟ್ಟು जलीची थंय चंडमुंडा मार्चक तिगेल निडला दुखून आमी हे काणी सम अर्थ करून घेवका चंडमुंडा मार्चक चंडिका दुर्गेल निडला दुखून मांकाळी मारियम्म भायर येयली आत्त ते हे चंडमुंडा मान जाल्ली नंतर वापास शुंभासुरू युद्ध आयला आत्त हे देवीक सर्व देवतेंगेल अंगा दुखून शक्ती रूपाचे देवी पुरे ते रूपार भायर येवन ಒಟ್ಟು जताची ताजी ಒಟ್ಟು विष्णुली शक्ती वैष्णवी ती देवीन उद्बोधन करची न्ही ताणें पेटोवची हे पुरे ಒಟ್ಟು जल्ली ते चंडिका दुर्गेले अंगांत मेळ्ळींची ताजी नंतर ती कोप हाडयता कोप भायर हाडतना तिगेल अंगा दुखून अन्यक व्हड शक्ती भायर येता तीन भायर येतनाची पुरे वेळाक एक अट्टहासानी कोरनेवचे पळयलेलें न्हू आत्त ही शक्ती भायर येतनाची एक नमने अमंगळ जावन आशिल्ले रण्य ते तिगेले ते रण्य म्हळ्यार रोडची म्हळ्यार तशें न्ही किनाटी मारची अमंगळ कर कोल्ल्यान रडल्या वरी किनाट मारल्या वरी एक पंत आंग काडका तसले आनी ते आयकतना एक नमने मना भंय जावचे अमंगळ जावन आशिल्ले स्वर काडतची उग्र जावन आशिल्ले रुपारी ती भायर येता तेदना कोल्ली रडल्या वरी शब्द जाता
ती शक्ती भायर येयल्या. तिका या शक्तीक आतां पळय महामारीक रोगरुजीन येनानशी आराधन करताचे ती या शक्तीक वामाचार करतले अभिचारक जन पुरे अभिचारी शक्ती आराधन करतले अभिचारक होमनी करतले त्यांनी या शक्तीक या रुपाक आराधन करची काही भायर येतना ती भायर येवन थंय येद्रात एक रुद्र दिसता. रुद्रा सांगता की हे रुद्रा तूं शुंभ निशुंबाल्या गी मिगेल दूत जावन वस म्हण म्हणटा. वचून त्या शुंभ निशुंबाल्या सांगता आणि इतर दानवाल्यागी सांका तू आत्ताच्यात्त मिगेल दूत जावन वचुका वचून थंय सांका कसं न्ही म्हण म्हळ्यार भारी गर्विश्टतांनी तांकां सांग भरलेले दानवांकय सांगता ब्रुही शुंभम निशुंभम च दानमा अवति गर्वितौ ये च अन्ये दानवाः तत्र युद्धाय समुपस्थिता. तांकां मान्य थंय कितले जन मिगेल विरुद्ध युद्धार राबल्याची तितले जनांकय सांगता. कसं म्हण म्हळ्यार आत्ताच्यात देवतेंक गेल कसं सकट तुम्ही तांडून घेतला पुरे देवतेंक सोणू चुका आणि केल्लेले यज्ञ पुरे देवतेंकच हवीस मेळका. तुमकां जिवंत वांचुका म्हण आश आसल्यार पाताळा वचून निपन बैशाची ना नशी तुमकां युद्ध कोरका मेगेल वटू म्हूण म्हणलेले दर्प बाहुबलाचे अहंकार असं म्हण जाल्यार येया तुमी युद्धाक. बलावले पादत चेत भवन्तो युद्धकांक्षिणः तत् आगच्छत तृप्यन्तु मच्छिवा अभिषितेन वः. तुम्ही अहंकार असं म्हण जाल्यार युद्ध करूक सीदा मेगेला या हांव युद्ध करता तुमगेल वटू. तुमगेले मेगेले इतले कोल्ले हांगा भोंवता पळय तितल्यांकय तुमगेले मांस खावच्या दिता मग तांकां तृप्ती करता म्हूण सांगून सांगता. तशी ती देवीले दूत जावन शिव चमकलो. शिवाकची दूत जावन केली दिकून त्या देवीक शिवदूती म्हूण म्हणटाची. शिवदूती म्हूण ती शिवदूती म्हणून प्रख्यात जाल्लेली. तो शिव कसं करता म्हण म्हळ्यार त्या दूती देवीले एक वचन ऐकून तो थंय वता आनी त्या असुराल्यांगी सांगता अशेशी सांगला आमगेल देवीन तुम्ही तुमकां जिवावयची आश असल्या पाताळ वचुका सर्व कसं सकळी देवतेंक गेले तांडून घेतला तांकां ते दिवका म्हूण सांगला म्हूण म्हणटना तांकां आयकोप येता. तांणी देवील वयर युद्ध करचें कळिल्यांची तांणी. ताजे नंतर ही इतले व्हडली सैन घेवन आयले ती एकलीची हिका कसं आमी भिवचें आमी कसालें हिणी सांगिल्लें आयकुका म्हूण सांगून आमकां युद्धची म्हूण सांगून सीदा त्या कात्यायिनी देवी ती देवी खंय आसा पळय थंय तांणी युद्धाक वताची. आतां तें युद्ध कसलें जाता शुंभासुराल गती कसं जाता हे पुरे आमी फायचे दिवासाचे देवी महात्म्येन तो पळया. आजी मिगेल करीन सांगायशिल्ली देवीन देवील अंतर्गत जावन आशिल्ली परमात्मान सांगायशिल्ली देवी महात्म्याची काणी परमात्माक तशी देवीले तशी गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पये तत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.